श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आपण तयारी करत आहोत. परभणीचा प्रिव्हियस पेपर पाहत आहोत. स्पेशली मॅथमॅटिक्स या विषयाचा ॲप्टिट्यूडचा शेवटपर्यंत लेक्चर्स पाहायचं आहे. काही क्वेरीज असतील, कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात, एका मिनिटाच्यात कसे सॉल्व्ह करायचे, हे सर्व तुम्हाला टेक्निक व्यवस्थितपणे सांगितले आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशनसुद्धा सांगितलेलं आहे. बघा, पोलीस भरतीचा आपण यापूर्वी 1-2-3 पेपर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अकोल्याचा पेपर आहे, आणखीन पिंपरी चिंचवडचा पेपर पण झालेला आहे. तर जे काही पेपर झाले ते तुम्ही वेळोवेळी पाहत राहा. या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. अमरला एका परीक्षेत 5 विषयात 85, 90, 78, 65, 63 गुण मिळालेत आणि सरासरी गुण विचारलेले आहेत. काय करा, तुम्ही बेरीज करा. 5 + 0 8 आणि 5 या ठिकाणी 13, 13 आणि 5 किती 18, 18 आणि 3 किती 21, 21शी 1 हातच्या 2, 8 आणि 2 10, 8 आणि 2 किती 10, 10 आणि 9 19, 19 आणि 7 किती 26, 26 आणि 6 32, 32 आणि 6 किती 38, 381. विषय किती दिले तुम्हाला 1 2 3 4 5 भागिले 5 करा. या ठिकाणी भाग द्या. 5 7 35 आहेत, बरोबर. 5 7 35 हातच्या आले किती 3, 5 30 76. या ठिकाणी लगेच दिसत आहे ऑप्शन सी तुमचं उत्तर असणार आहे. पुढे तुमचा भाग द्या, पण या ठिकाणी बघा 76 या ठिकाणी आलेले, 76 या ठिकाणी दिसते ऑप्शन, लगेच तुमचं उत्तर असेल ते. 5 7 35 झालं तर 3 5 30 या ठिकाणी 1 5 2 10 76.2 तुमचं उत्तर असणार आहे. पण उत्तर कोणतं असणार आहे, ऑप्शन सी असेल. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. एका कारखान्यात एक यंत्र 840 रुपयात एका कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरत आहे, तर ते यंत्र 4 तासात किती बॉटल भरेल? कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वगैरे काय वापरू नका. तुम्हाला माहिती आहे 840 बॉटल जर भरायचे असतील तर किती वेळ लागत आहे, 6 तास, बरोबर. तर 4 तासामध्ये किती बॉटल भरले जातील? काय का तुम्ही याची ही पट किती आहे ते पहा. या ठिकाणी पहा 6 1 6, या ठिकाणी 2 राहतील, 6 चोक 24, 0 140 पट. या ठिकाणी काय करा, तुम्ही 140 पट घ्या. 4 0 0 14 चोक किती 56, 560 तुमचं उत्तर असेल, ऑप्शन बी असेल. कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीमध्ये जायचं आहे, बरोबर. त्याच्यामुळं कॅल्क्युलेशनची पद्धत अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला अर्ध्या मिनिटात 15 सेकंदात 20 सेकंदात तुमची सॉल्व्ह झाली पाहिजे प्रॉब्लेम. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. एका वस्तूची किंमत 3000 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 10% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत किती होईल? आता 3000चे 10% तुम्हाला काढायचे असतील, तुम्ही काय करा, 10% कसं काढतात, शेवटची संख्या सोडून पॉईंट द्यायचा असतो, ते लगेच 10% होतात. मग 3000 रुपयाचे आता या ठिकाणी पहा 3000 आहेत हे, बरोबर. 10% कसं करणार, शेवटची संख्या सोडायची, पॉईंट द्यायचा, म्हणजे राहिले किती झाले, किती 300 रुपये. आणि 3000 रुपयाची वस्तू आहे, 300 रुपये सूट दिले, 3000तून 300 गेलं, राहिले किती 2700. ऑप्शन काय तुमचं उत्तर असेल, बी असेल. कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वापरायचं नाही आणि कुठे कॅल्क्युलेशन करायचं हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. 5 सेकंद 10 सेकंदाचे हे प्रश्न आहेत, लगेच सॉल्व्ह करण्यासारखं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. तुम्ही सर्वांनी काय करा, ह्या लेक्चरची लिंक आहे ती सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा. सर्वांना स्ट्रॅटेजी सगळ्या समजल्या पाहिजे व्यवस्थित. कशा प्रकारे कॅल्क्युलेशन हँडल केलं जातं हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. 125चे 12% अधिक काय 200चे 13% वजा काय 50चे 12%. आता सर्वांचं पर्सेंटेज करायचं आहे. पर्सेंटेज काढताना तुम्ही शॉर्टकटमध्ये कसं काढणार, नेहमी काय करा, अशा संख्यांमध्ये या दोघांचा फक्त संख्या आहेत ना त्यांचा गुणाकार करा आणि पुढे काय करायचं ते लगेच तुम्हाला सांगतो. 12 पंचे किती 60, हातच्या आला 6, 12 दुने 24, 24 आणि 6 किती 30, हातच्या किती आला 3, 12 के 12 आणि 3 किती 15. आता 125चे 12% केले, 125 गुणिले 12 केलं, तुम्ही 2 घरं सोडा, या ठिकाणी पॉईंट द्या, हे तुमचं काय झालं 125चे 12% झाले तुमचे. पुढे लगेच आपण 200चे 13% काढूया. 200चे 13% काय करणार तुम्ही, 13 आणि 200 या दोघांचे काय करा तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. या ठिकाणी 0 0 13 2 26
आता पर्सेंटेज साईन आहे ना या ठिकाणी 13ला, पर्सेंटेज साईन काढायचं असेल तुम्ही काय करता, 2 घर सोडा, या ठिकाणी पॉईंट द्या, म्हणजे संख्या कोणती तयार झाली, 26. मग या ठिकाणी तुम्ही काय करा, डायरेक्टली 26 घ्या, वजा करायचं तुम्हाला 50चे 12% करायचं आहे. 50 आणि 12चा गुणाकार करा, 12 पंचे किती 60 आणि हा वरता 0. तुम्हाला पर्सेंटेज साईन काढायचं आहे किंवा पर्सेंटेज काढायचं, 50चे 12% कसं करणार, गुणाकार केला, 2 घर सोडा, या ठिकाणी पॉईंट द्या, 6.00, म्हणजेच काय उत्तर आलं 6 तुमची संख्या तयार झाली. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करायचं आहे. 15 अधिक 26 वजा 6 किती होईल, 15 अधिक 26 मधून 6 गेले किती झाले 20, 20 आणि 10 30 आणि 5 किती 35. ऑप्शन कोणता आहे तुमचा, ऑप्शन ए असेल. कॅल्क्युलेशन कसं हँडल केलं जातं हे महत्त्वाचं आहे. पण तुम्ही सिमिलरली तुम्ही जर असं केलं असतं 125 गुणिले काय केलं असतं 12/100 केलं असतं, बरोबर, 125 गुणिले 12/100 केलं असतं. तुम्ही काय केलं असतं, या ठिकाणी हे डॅश मांडला, हा 1 लिहिला, हा 0 लिहिला, हा 0 लिहिला, ह्याच्यामध्ये तुम्ही जे कॅल्क्युलेशनला टाईम घालवला आहे अर्धा सेकंद, तो अर्धा सेकंद तुम्हाला घालवायची वेळ नव्हती, गरज नव्हती. तुम्ही या ठिकाणी असं 2-3 सेकंद घालवले असते, याच्यामध्ये 2-3 सेकंद घालवले असते, याच्यामध्ये 2-3 सेकंद घालवले असते. जर तुमचे 15 ते 20 सेकंद याच्यामध्ये नको त्या कॅल्क्युलेशनला नुसतं लिहिण्याला गेलं असतं तुमचं, तो तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे. एका प्रश्नामध्ये तुमचे 10 सेकंद वाचवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने फक्त कॅल्क्युलेशनमध्ये वेळ कुठं वाचवायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे, कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी पहा, अगोदर यामध्ये काय करा, दोघांचा गुणाकार करा, बरोबर, 6 वजा 6 अधिक 6, बरोबर. आता महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, गुणाकार महत्त्वाचा आहे. 2 घ्या अधिक 6 गुणिले 3 किती 18 आणि जे काय असेल ते वजा 4, हे 2 कट झाले, 6 राहिले. या ठिकाणी पहा 18तून 4 वजा गेले, समजा 18 आणि 2 किती 20, 20मधनं 4 गेले किती राहिले 16, 6/16, 32 6 92 18. एक मिनिट एकदा चेक करतो मी, 6 6 कॅन्सल झाले, 18 आणि 2 20, 20मधून 4 गेले 16 राहिले, 32 6 82 16, 3/8. ऑप्शन कोणता आहे, सी असेल तुमचं उत्तर. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, कुमार आणि राजा यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष सांगितलेली आहे. त्यांच्या वयातला फरक 10 वर्ष दिलेला आहे आणि राजाचं वय विचारलेलं आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा, नेहमी दोघांच्या वयांची बेरीज दिली आणि दोघांच्या वयातला फरक दिला, म्हणजे बेरीज पण दिली आणि फरक पण दिला वयामधला. तर अशा वेळी कोणताही जो मोठा असेल त्याचं वय काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली फरक घ्या भागिले 2 करा, सॉरी दोघांच्या बेरजेची आणि फरकाची बेरीज करा, म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज काढायचं आहे तुम्हाला. एकाची बेरीज दिली, एकाचं दोघांच्या वयाची बेरीज दिली, दोघांच्या वयाचा फरक दिला आहे, ज्या संख्या दिल्यात बेरीज आणि फरक यांचा तुम्ही काय करा ॲव्हरेज घ्या. 70 अधिक 10 किती 80, 80/2 किती 40. हे काय असणार आहे, जो कोणी मोठा आहे ना त्याचं वय आहे, मोठ्याचं वय आहे. आता जो काही लहान कोण असणार त्याचं तुम्हाला वय काढायचं असेल, तुम्ही काय करा 70 आणि हे 40 फरक कितीचा आहे 30चा. त्याच्यानंतर 10 आणि 40, 70 आणि 40चा फरक किती आहे 30चा. 40 आणि 10 मध्ये फरक कितीचा आहे 30चा. हे काय आहे, लहानचं वय आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कुमार लहान आहे की राजा लहान आहे हे माहीत नाही, पण आपल्याकडे 2 उत्तर आहेत 40 आणि 30. याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे, फक्त 30 वयाचं ऑप्शन आहे, म्हणजेच हे वय काय आहे राजाचं वय आहे. ऑप्शन जर याच्यामध्ये जर 40 वगैरे काय दिलं असतं तर आपलं कन्फ्युजन झालं असतं, पण देताना पण ऑप्शन तुम्हाला काय दिला, एकच दिलेला आहे, म्हणून काय आहे हे राजाचं वय 30 आहे. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2200चे काय काढायचे तुम्हाला 15% काढायचे. हे 2 शून्य ॲज इट इज, 15 2 किती 30, या ठिकाणी 4 3, 15 2 30 आणि 3 किती 33. आणि काय करायचं, पर्सेंटेज काढायचं असेल तर 2 घर सोडा आणि पॉईंट द्या, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 330 उत्तर आलं. ऑप्शन कोणता आहे तुमचा, बी असेल. तुम्ही 2200 गुणिले 15/100 करून ह्या 2 संख्या तुम्ही कट करत बसू नका. 2 संख्या कट करायचा लिहायचं तुम्ही टायमिंग घालूच नका.
डायरेक्टली ह्या दोघांचा गुणाकार करा, 2 घर सोडा, पॉईंट द्या, ऑप्शन तुमचा मॅच होईल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 एवढी आहे आणि सरासरी दिली 65 आहे, तर त्या वर्गात एकूण मुलं किती विचारलेली आहेत? बघा, सरासरी कसं करतो आपण? या ठिकाणी सरासरी आहे, दिलेली मुलं असतील, त्यांचे जी मार्क्स असतील, गुणांची बेरीज असेल या ठिकाणी, बरोबर, आणि भागिले काय असतं? एकूण किती मुलं आहेत ते. या ठिकाणी सरासरी किती दिली तुम्हाला? 65. गुणांची बेरीज किती दिली? 2795. आणि या ठिकाणी मुलांची संख्या आपण x म्हणूया, बरोबर. मुलांची संख्या x म्हणूया. x इक्वल टू काय येईल? 2795 भागिले 65. 5 ने भाग द्या, 13 65 असतं, 5 ने भाग दिला 13चा भाग जाईल. या ठिकाणी 5 बाजा 25, 2 राहतील, 5 बाजा 25, 4 राहतील, 5 9 45. 559 भागिले 13 करा, 13 चौक किती असेल? 52, 52 3 राहिले, 13 39, 43 विद्यार्थी असतील त्या वर्गामध्ये. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3.75 भागिले 0.75 यामध्ये कसं हँडल करणार तुम्ही? डायरेक्टली तुम्ही काय करा, 375 भागिले 75 घ्या. काय घेतलं? अंशामध्ये पण पॉईंट सोडल्यानंतर 2 घर आहेत, छेदामध्ये पण पॉईंट सोडल्यानंतर 2 घर आहेत. डायरेक्टली पॉईंट कॅन्सल करा तुमचे. या ठिकाणी भाग द्या, काय येईल? या ठिकाणी 25 त्रिक किती? 75 येईल. 25 एके 25, किती राहतात? 12 आणि वरचे 5 125. 25 गुणिले 5 किती होतील? 125. 3 भाग द्या, 3 5 15. ऑप्शन काय असेल तुमचा? सी असेल. सर्व जे काय प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले जात आहेत किंवा प्रिव्हियस इयरचे आता घेतले जातात, सर्व पेपर व्यवस्थितपणे पहा. कॅल्क्युलेशन तुमचं पूर्णपणे व्यवस्थित कंप्लीट होईल. कॅल्क्युलेशनचा तुम्हाला पार्ट सगळ्या स्ट्रॅटेजी येऊन जातील. तोपर्यंत दररोज संध्याकाळची टेस्ट द्यायची आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला टेस्ट टेलिग्रामवरती दिली जाते. त्याचं सोल्युशन लगेच 9 वाजता तुम्हाला दिलं जातं. सर्वांनी ते व्यवस्थितपणे पाहायचं आहे. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, एक काम 15 माणसं 18 दिवसात करतात, तर तेच काम 9 माणसं किती दिवसात करतील? या ठिकाणी पहा, एक काम 15 माणसं 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 9 माणसं x दिवसात पूर्ण करतील. 9 एके 9, 9 दुने 18, 18 दुने किती? 36. ऑप्शन ओ सॉरी 9 दुने 18, 15 दुने किती? 30. ऑप्शन कोणता आहे? ए. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, या टाइम 2.5 गुणिले 0.25 गुणिले 0.025, बरोबर. कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. तुम्ही सध्या पॉईंटला कन्सिडर करू नका. तुम्ही डायरेक्टली काय करा, 25 गुणिले 25 गुणिले 25 हा विचार करा. 25चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे 625 असतो. याला पुन्हा काय करणार तुम्ही? 25 ने गुणाकार करणार. 25 गुणिले 5 किती होतात? 125. 5 हातच्या किती आला? 12. 25 दुने 50, 50 आणि 10 60 आणि 2 किती? 62. हातच्या किती आला? 6. 25 गुणिले 6 किती येतात? 150. 150 आणि 6 किती? 156. आता तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. आता पॉईंट नंतर सर्व काही गुणाकार आहे. पॉईंट नंतर संख्या किती आहेत? 1, या ठिकाणी 2 3 4 5 6. पॉईंट नंतर संख्या पहा, 1 2 3 4 5 6. म्हणजे डावीकडून उजवीकडं 6 घर सोडा आणि पॉईंट द्या. 1 2 3 4 5, 6वं घर नाही म्हणून 0 दिला. या ठिकाणी पॉईंट घ्या, 0 द्या. 0.01 कोणता ऑप्शन आहे? 0.01 ऑप्शन बी असेल. तर ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. राजूने एक पेन 75 रुपयाला खरेदी केला आणि 105 रुपयाला विकला, तर त्याला किती टक्के नफा झालेला विचारलेला आहे. खरेदी किंमत किती आहे? 75 रुपये. विक्री किती रुपयाला गेली? 105 रुपये. फरक कितीचा आहे या दोघांमध्ये?
75 आणि 25 100 होतात आणि वरचे 5 30 रुपये काय झालं आहे नफा झालेला आहे. 30 रुपयाचा नफा किती रुपयावरती 75 बरोबर 100% करा या ठिकाणी. 5ने भाग दिला तुम्ही 5 1 5 2 राहिले 5 5 25 बरोबर 5 6 30 या ठिकाणी भाग द्या 5 3 15 5 2 10 0 3 1 3 3 2 6 20 2 40% फायदा झालेला आहे. तुम्ही आणखीन काय करू शकता याला या ठिकाणी 75 आहे हे किती 105 भाग द्या 5ने 15चा भाग जाईल 5 2 10 1 काय झालं याच्यामध्ये काय करा तुम्ही आणखीन भाग जातोय 3 5 15 3 7 21 5 आणि 7 मध्ये फरक किती आहे 2चा 5 रुपयाला वस्तू होती 7 रुपयाला विकली 2 रुपयाचा फायदा झाला म्हणजेच काय होईल या ठिकाणी 2/5 गुणिले 100% 5 1 5 5 2 10 20 2 किती 40% उत्तर असेल तुमचं ऑप्शन सी. याच्यातून जाण्यापेक्षा याच्यातून जावा तुम्हाला आणखीन सोपं पडेल. ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 23/100 अधिक 47/10 अधिक 33/10 ऑप्शन दिले तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता 100 दिले छेदामध्ये 10 आहे छेदामध्ये 10 आहे छेद समान करायचा असेल तुम्ही 0 द्या 0 द्या 0 द्या 0 द्या बेरीज करा. या ठिकाणी पहा 470 आणि 330 ची बेरीज किती होती हे 470 आणि 330 मधले 30 470 अधिक 30 500 होतात वरचे 300 800 झाले आणि बेरीज आणि हे 23 किती होतील 823. मला सांगा 470 आणि 330 बेरीज पहा एकदा 400 आणि 300 700 रुपये 70 आणि 30 100 रुपये 800 रुपये झाले हे 23 823 भागिले काय आहे 100 काढायचे असतील काय करावं लागेल 2 पॉईंट सोडून पॉईंट द्या 2 घर सोडून पॉईंट द्या 8.23 ऑप्शन सी असतील. लगेच पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल. आता या प्रॉब्लेम्समध्ये प्रत्येकजण काय करणार अगोदर वेग काढणार आहे काय काढेल वेग काढेल पण ती प्रोसेस करू नका ते लॉंग टर्ममध्ये जाईल. तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो आणि काय करायचं ते पण सांगतो. तुम्हाला जर वेग काढायचा असेल तर तुम्ही काय करता 105 भागिले हे 3 3 त्रिक 9 3 5 15 वेग किती आला 35 किलोमीटर पर आवर्स बरोबर. आता 35 किलोमीटर पर आवर्सने किती तास जायचे तुम्हाला 5 तास जायचे. तुम्ही काय कराल 5 5 25 हातच्या 2 5 त्रिक 15 2 किती 17 175 किलोमीटर तुमचं अंतर असेल बरोबर. तुम्हाला काय करायचं होतं ॲक्च्युली या ठिकाणी वेग काढण्याचं काही गरज नव्हती. स्पीड काय दिले सेम दिले स्पीडमध्ये बदल नाही म्हणजे जे काय स्पीड असेल त्याच्यामध्ये काय केलेलं आहे 3 तासामध्ये काय केलं आहे 105 किलोमीटर गेलेलं आहे तर 5 तासामध्ये किती एवढंच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. याची ही पट किती आहे 3 त्रिक 9 3 5 15 35 पट याची पण काय घ्या तुम्ही 35 पट घ्या 5 5 25 5 5 25 5 चल 2 5 त्रिक 15 2 17 175 किलोमीटर ऑप्शन ए. वेग काढण्यासाठी जो वेळ लागणार होता तो तुम्हाला घालवायचा नव्हता. 3 तासात 105 तर 5 तासात किती आणि हे का असं करू शकतो आपण कारण जे काही स्पीड आहे दोघांमध्ये सेम दिलेलं आहे. ठीक आहे लगेच या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे तो सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करून घ्या. टेलिग्रामवरती अगोदर लिंक दिली जाते यूट्यूब चॅनलची किंवा जे काय आपलं लेक्चर अपलोड असेल ते संध्याकाळी 9 वाजता सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्सचा क्लास घेतला जातो. म्हणजे काय टेस्ट दिली जाते 7 वाजता तर ती तुम्हाला टेस्ट दिली जाते आणि त्याचं सोल्युशन 9 वाजता दिलं जातं. ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे हा 2x अधिक 3y = 17 दिले 4x - 3y = 7 दिले तर y = किती. आता याच्यामध्ये वेळ कसा वाचवणार तुम्ही एकाखाली एक कॅल्क्युलेशन मांडण्याची गरज नाही तुम्हाला. या ठिकाणी +3y आहे या ठिकाणी -3y आहे कॅन्सल होणार हे सर्वांना माहिती आहे.
काय करा तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करा. 2x आणि 4x त्यांची बेरीज किती येईल 6x इक्वल टू 17 आणि 7ची बेरीज किती असेल 24 बरोबर. एक्सची किंमत किती आली 6 चौक 24 x इक्वल टू 4 असेल. तुम्हाला विचारली काय वायची किंमत विचारली बरोबर. x इक्वल टू 4 याच्यामध्ये पुट करा. 2 गुणिले 4 किती येईल 8 अधिक 3y इक्वल टू काय आहे 17. 3y इक्वल टू किती येईल 17 मधून वरची 7 गेले किती राहिले 10 आणि पुन्हा 1 गेला राहिला किती 9. y इक्वल टू किती असेल 3. ऑप्शन कोणता असेल सी. तुम्ही एकाखाली एक इक्वेशन जरी लिहिलं तर तुम्हाला हेच उत्तर येणार आहे. बघा जे काही परभणीचा पेपर आहे तो आपला आज कंप्लीट झालेला आहे. तर पुढील पेपर कोणता घ्यायचा ते तुम्हाला सांगायचं आहे. सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सर्वांनी चॅनलची लिंक या लेक्चरची लिंक तुम्ही सर्वांनी शेअर करायची आहे. बराच कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह केला जातोय. कुठे वेळ वाचवायचा हे याच्यामध्ये सांगितलं जात आहे. ठीक आहे आपण आता या ठिकाणी थांबूया.